पुण्यात जोरदार पाऊस बरसला आणि त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय, ज्यामध्ये मेट्रो कोचच्या आत पाणी साचलेलं दिसतंय. या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चा तसंच संभ्रम निर्माण झालाय. या प्रकरणावर पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. हे पाणी पावसाचं नव्हतं, तर HVAC ड्रेन चोक झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. धुळीमुळे ड्रेनेज पाईपमध्ये अडथळा आल्यानं एसीमधून तयार होणारं कंडेन्सेशनचं पाणी बाहेर पडू शकलेलं नाही आणि कोचमध्ये साचलं. ट्रेन ऑपरेटरकडून ही बाब तात्काळ रिपोर्ट करण्यात आल्यानंतर संबंधित HVAC युनिट बंद करण्यात आलं आणि स्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्याच्यामध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळे एक HVAC युनिट जे आहे त्याच्यामधनं जे जास्तीचं पाणी जमा झालं होतं त्यातलं थोडं पाणी जे आहे ते कोचमध्ये ड्रिप झालं. हे ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आलं. ते AC युनिट बंद करण्यात आलं आणि लगेच ते पाणी थांबलं. पावसाच्या पाण्याचा आणि ह्याचा संबंध कोणताही नाही. HVAC युनिटमध्ये जे आहे ते ओव्हर कंडेन्स झाल्यामुळे पाणी जास्त जमा झालं होतं आणि ते ड्रेन पाईप जो आहे तर त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर न जाता त्यातलं थोड्या प्रमाणामध्ये जे आहे ते कोचमध्ये ड्रिप झालं होतं.